जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे 27 फेब्रुवारी 2026 रोजी मार्केट यार्ड सोलापूर येथून एक रिक्षा किंमत अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच दिनांक 5 मार्च 2026 रोजी सुधाकर व्यंकटेश सिंघम यांच्या राहत्या घरातून एकूण 29 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अंदाजे 4.5 लाख रुपये किंमत असलेल्या चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी आदेशित केले होते। 28 फेब्रुवारी 2026 रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाडे, पोलीस शिपाई उमेश सावंत यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीच्या गुन्ह्यातील एक रिक्षा विक्रीसाठी अक्कलकोट रोड स्मशानभूमीजवळ येणार आहे। बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा लावला। एक इसम नामे रोहित रवींद्र जाधव, वय 32, व्यवसाय मजुरी, राहणार शाहीर वस्ती, भवानीपेठ, सोलापूर यास ताब्यात घेऊन सदर इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र नामे विकास सुरेश जाधव, वय 32, व्यवसाय वायरमन, राहणार माने यांच्या घरात भाड्याने निराळे वस्ती सोलापूर याच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपीकडून एकूण 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 2 रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या। दिनांक 5 मार्च 2026 रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार MD नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीच्या गुन्ह्यातील सोने विक्री करता चिप्पा मार्केट अशोक चौक येथे येणार आहे। बातमीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी सापळा लावला। एक इसम नामे अनिल लक्ष्मण मंजुळकर, वय 22, राहणार अशोक चौक, न्यू पातशापेठ, सोलापूर यास ताब्यात घेऊन सदर इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपीकडून 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरबाबत जेलरोड पोलीस ठाणे BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणण्यात आला। ही कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार शरीफ शेख, गजानन कणगिरी, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल शेख, अयाज बागलकोटे, पोलीस नाईक भारत गायकवाड, कॉन्स्टेबल इकरार जमादार, उमेश सावंत, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज, संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।